नमस्कार, मी नेहा गायकवाड मेराबारा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। काल जी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये जी घटना घडली की माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली, त्या संदर्भात आपल्यासोबत आज सर अशोक उत्तेकर सर आपल्यासोबत आहेत, तर ते त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ कालच्या घटनेबद्दल। तर काय सांगणार, जी घटना घडली की एक मुलीचा विनयभंग झाला आणि ती मुलगी एक स्पेशल चाइल्ड होती, काय सांगा? नमस्कार। कळवा पोलीस स्टेशन हद्दीत शिवाजी रुग्णालय जे आहे त्या रुग्णालयाच्या आवारामध्ये जिथे लोक सर्व नातेवाईक वगैरे पेशंटचे बसतात वगैरे अशा ठिकाणी ते थोडंसं एक छोटंसं गार्डन आहे। त्या गार्डनमध्ये एक व्यक्ती होता, त्याने एका मुलीचा विनयभंग केला अशी आम्हाला तक्रार प्राप्त झाली होती। आम्ही आमची बीट मार्शल लागलीच तिथे पाठवली आणि त्याला ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो होतो आणि जे मुलीचे नातेवाईक आहेत त्यांना बोलवून त्यांची FIR घेतली आम्ही आणि FIR घेतल्यानंतर मग त्या ह्याच्यामधला जो आरोपी होता त्याला आम्ही तात्काळ कडक कारवाई केलेली आहे, अटक करून, आणि त्याला रिमांडलासुद्धा पाठवलेलं आहे। रिमांडमध्ये त्याला 22 तारखेपर्यंतचं रिमांडसुद्धा मिळालेलं आहे आणि ही जी आम्ही ॲक्शन घेतलेली ही क्विक घेतलेली आहे। आणि सदरची जी मुलगी आहे ते तिचं काही ऑपरेशन झालेलं होतं आणि त्यानिमित्तानं ती तिथे हात दुखत होता म्हणून त्याला त्यांनी मदत मागितली आणि त्यांनी तिथं जाऊन तिच्याशी काहीतरी चाळे केले अशा लोकांची हे होती, ज्यांनी बघितलं त्यांचं, आणि त्याप्रमाणे आपण गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई केलेली आहे। मुलगी ही दिव्यांग होती असं कळालं, त्याबाबत काय आम्हाला ठोस काय त्यांनी काही दिलेलं नाही आहे। तिचं ऑपरेशन फुफ्साचं झालेलं असल्यामुळे थोडंसं तिच्या वागणं बोलणं संतपणा आहे, परंतु ती मनोरुग्ण आहे किंवा काय याबाबत आम्हाला त्यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाही, तिचा कुठं उपचार चालू होते किंवा काय। पण तू जे हॉस्पिटलमध्ये तिचं जे ऑपरेशन झालं त्याबाबत तिची ट्रीटमेंट चालू होती अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। त्याबाबत आम्ही त्यांना त्यांची जी कागदपत्र आहेत ते सुद्धा मागवलेली आहे। पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला त्वरित, आणि त्यानंतर मग त्या गुन्हेगाराच्या कडून कुठल्या प्रकारच्या म्हणजे त्यांचं काय प्रतिक्रिया होती ते काय समोरून म्हणाले की त्याने असं मुद्दामून केलं की काय इंटेन्शन होते त्यांचे? ते त्यांचं म्हणणं होतं की हिने मला काका म्हणून मदत मागितली की बाबा मला रस्ता क्रॉस करायचा आहे। रस्ता क्रॉस करताना तिने सांगितलं की माझा हात दुखतोय आणि त्याने मग तिला ते आतमध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, परंतु त्याने कुठल्याही प्रकारे डॉक्टरकडे न नेता तो त्या गार्डनमध्ये बसून तिचा तिच्याशी चाळे करू लागला अशी लोकांची तक्रार होती। ही घटना कोणी निदर्शनास आणली? ही तिथे पब्लिकच्या निदर्शनात आलेली आहे आणि त्यांनी मग ते सिक्युरिटीच्या त्याला ताब्यात दिलेलं होतं त्यावेळेस। धन्यवाद सर आपला अमूल्य वेळ देण्यासाठी। थँक्यू। नाले आज पण नसेल ना, नाईटला